Audio Jungle. जय भीम भावांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा लाडके भाऊच्या यूट्यूब चॅनलवरती। तर भावांनो, माझं नाव आहे सुनील मस्के, तुम्ही पाहता यूट्यूब चॅनल सुनील मस्के 358। तर भावांनो, बुद्ध जयंती म्हणजेच बुद्ध पौर्णिमा अवघे जवळच येत आहे। तर बुद्ध पौर्णिमेनिमित्त आपले स्टेटस तयार करायचं आहे। तर तुम्हाला सर्व मटेरियल, सर्व बीटमार्क प्रोजेक्ट आणि सर्व इफेक्ट सुद्धा दिलेले आहेत। तर सिंपली तुम्हाला काय करायचं आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जायचं आहे। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आल्यानंतर तुम्हाला बीटमार्क प्रोजेक्ट दिलेला आहे, ते अलाइट मोशन ॲप्लिकेशनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचं आहे। तर भावांनो, सिंपली फक्त इथं आपल्याला बीटमार्क प्रोजेक्टवरती काम करायचं आहे, बाकी शेक इफेक्ट इथं अप्लाय करायचं नाही ना, कुठला प्रोजेक्ट यूज करायचं नाही। तर भावांनो, सिंपली तुम्हाला इथं काय करायचं आहे, अजून जर तुमच्याकडे अलाइट मोशन ॲप्लिकेशन नसेल तर त्याची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तुम्ही तिथे जाऊन ते अलाइट मोशन ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि ते ओपन करून असे स्टेटस तयार करायचे आहेत। आणि भावांनो, जर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला आणि इंस्टाग्राम आयडीला जर फॉलो केले नसेल तर दोन्हीची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तुम्ही तिथे जाऊन दोन्हीला फॉलो करू शकता। कारण भावांनो, इंस्टाग्रामवरती आपण प्रत्येक व्हिडिओची रील्स अपलोड करत असतो, तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता। भावांनो, आपल्या व्हिडिओ किंवा रील्स किती व्हायरल होत आहेत। तर भावांनो, तुम्ही लगेचच असे स्टेटस तयार करा आणि इंस्टाग्रामवरती अपलोड करत चला। तर भावांनो, तुम्ही टेलिग्राम चॅनलवरती जॉईन व्हा, कारण तिथे सर्व व्हिडिओचे मटेरियल आणि सर्व व्हिडिओचे ट्युटोरियल आणि सर्व एडिटिंग ॲप्लिकेशन देत असतो। तिथे जर तुम्ही जॉईन झाला नसेल तर तिथे सुद्धा जॉईन व्हा, तिथे सर्व व्हिडिओचे भावांनो मटेरियल देत असतो। आणि जर काय प्रॉब्लेम येत असेल तर मला इंस्टाग्राम आयडीला मेसेज करायचा आहे। तर सिंपली तुम्हाला इथं मटेरियल मी दिलेलं आहे, मटेरियल तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं आहे। मटेरियल डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला फाईल मॅनेजरमध्ये एक ऑप्शन मिळून जाईल, एक्स्ट्रॅक्ट मटेरियल म्हणून। जर तुम्हाला तिथे एक्स्ट्रॅक्ट मटेरियल करताना काय प्रॉब्लेम येत असेल तर सिंपली तुम्ही प्ले स्टोअरवरती यायचं आहे। प्ले स्टोअरवरती आल्यानंतर तुम्हाला ZArchive हे एक ॲप्लिकेशन मिळून जाईल, ते ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या आणि मटेरियल एक्स्ट्रॅक्ट करून घ्या। मटेरियल एक्स्ट्रॅक्ट केल्यानंतर सिंपली तुमच्या फाईल मॅनेजरमध्ये किंवा गॅलरीमध्ये ते फोल्डर येऊन जाईल आणि भावांनो, आपले मटेरियल यूज करायचे आहे। तर सिंपली तुम्हाला काय करायचं, जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचे आणि बेल आयकॉन प्रेस करायचे, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट मिळून जाईल आणि तुम्ही लवकरात लवकर असे स्टेटस तयार करू शकता। तर भावांनो, चला आपण वेळ न घालवता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर सिंपली भावांनो, हे अलाइट मोशन ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे। अलाइट मोशन ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर सिंपली तुमच्यासमोर असा इंटरफेस दिसून जाईल। असा इंटरफेस दिसल्यानंतर खालच्या बाजूला जे प्रोजेक्ट ऑप्शन दिसत असेल ना, याच्यावरती क्लिक करायचे। याच्यावरती क्लिक केल्यानंतर पाहू शकता भावांनो, तुम्हाला फक्त बीटमार्क प्रोजेक्ट दिलेला आहे। तर हे बीटमार्क प्रोजेक्ट इथं ओपन करून घ्यायचं आहे। हे बीटमार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर हा तुम्हाला ग्लिच इफेक्ट दिलेला आहे आणि या सॉंगला बीटमार्क करून दिलेलं आहे। जर भावांनो तुम्हाला तुमच्या पद्धतीने स्टेटस तयार करायचा असेल तर तुमच्या पद्धतीने स्टेटस तयार करा आणि इंस्टाग्रामवरती आणि यूट्यूबवरती अपलोड करू शकता। तर प्लसवाल्या आयकॉनवरती क्लिक करायचे, मीडियामध्ये जाऊन ऑल मीडियामध्ये जाऊन भावांनो, आपल्या मटेरियलचे फोल्डर जे आहे ना, ते मटेरियलचे फोल्डर इथं ओपन करून घ्यायचं आहे। तर भावांनो, तुम्हाला हे मटेरियलचे फोल्डर दिलेले आहे, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठे स्किप करू नका। कारण भावांनो, या मटेरियलला पासवर्ड दिलेला आहे, तो पासवर्ड तुम्हाला डाव्या कोपऱ्यात वरच्या बाजूला मिळून जाईल आणि तो पासवर्ड आहे तो 2 स्टेपमध्ये दिलेला आहे। तर या फोटोवरती क्लिक करायचे आणि प्लस करून घ्यायचे। प्लस केल्यानंतर भावांनो, या फोटोची लेंथ जी आहे ना, ती शेवटपर्यंत वाढवून घ्यायची। शेवटपर्यंत याची लेंथ वाढविल्यानंतर आता इथे तुम्हाला काय करायचं आहे, प्लसवाल्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे, हा रेक्टेंगल सिलेक्ट करायचा आहे। हा रेक्टेंगल सिलेक्ट केल्यानंतर 3 डॉटवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे। पुन्हा कलरमध्ये जायचं आहे, या 3 नंबरच्या ऑप्शनवरती यूज करायचं आहे आणि भावांनो, हा ब्लॅक कलर खालती ठेवून घ्यायचा आणि पांढरा कलर वरच्या बाजूला ठेवून घ्यायचा आहे। तर भावांनो, मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो की ब्लॅक PNG कशी तयार करायची आहे आणि भावांनो, आपल्याला इथं दुसरी PNG यूज करायची गरज नाही। तर ब्लॅक PNG तुम्हाला मी ऑलरेडी सांगत असतो की कशी तयार करायची आहे। पुन्हा या रेक्टेंगलवरती क्लिक करायचे, ब्लेंडिंग ऑन ऑफसेटमध्ये जाऊन डार्किंगमध्ये जाऊन मल्टिपल करायचे। मल्टिपल केल्यानंतर भावांनो, पाहू शकता आपली ब्लॅक PNG तयार झालेली इथं दिसून जाईल। तर भावांनो, तुम्हाला सिंपली थोडा ब्लॅक कलर वरच्या बाजूला घ्यायचा आहे। असं व्यवस्थित ठेवून घेतल्यानंतर पुन्हा प्लसवाल्या आयकॉनवरती क्लिक करा, मीडियामध्ये जाऊन ऑल मीडियामध्ये जाऊन भावांनो, तुम्हाला इथं 2 PNG दिलेले आहेत। तर भावांनो, दोन्ही PNG असे सिलेक्ट करायचे आहेत आणि
हे व्यवस्थित एक नंबरचं ऑप्शन यूज करायचे. एक नंबर ऑप्शन यूज केल्यानंतर एक नंबरची PNG सिलेक्ट करायची आणि व्यवस्थित ही वरच्या बाजूला सेट करून घ्यायची आहे. वरच्या बाजूला सेट केल्यानंतर भावने याची लेंथ तुम्हाला शेवटपर्यंत वाढवून घ्यायची आहे. शेवटपर्यंत वाढविल्यानंतर पुन्हा तुम्हाला या 2 नंबरच्या PNG वरती क्लिक करायचे आणि व्यवस्थित खालच्या बाजूला सेट करून घ्यायची आहे. अशी व्यवस्थित सेट केल्यानंतर भावने याची लेंथ सुद्धा तुम्हाला शेवटपर्यंत वाढवून घ्यायची आहे. अशी व्यवस्थित शेवटपर्यंत याची लेंथ सुद्धा वाढवल्यानंतर आता तुम्हाला इथं काय करायचे, हे जे तुम्हाला बीट मार्क दिलेले आहेत ना, या बीट मार्काला आपल्याला रेक्टँगल ॲड करून घ्यायचे आहेत. पण त्याच्या अगोदर तुम्हाला इथं मी एक ओव्हरली व्हिडिओ दिला आहे, तो ओव्हरली व्हिडिओ इथं ॲड करून घ्यायचा आहे. प्लसवाल्या आयकॉनवरती क्लिक करा, मीडियामध्ये जाऊन ऑल मीडियामध्ये जाऊन भावना तुम्हाला हा ओव्हरली व्हिडिओ दिला याच्यावरती क्लिक करा आणि प्लस करून घ्या. प्लस केल्यानंतर व्हिडिओवरती क्लिक करायचे, 3 डॉटवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करून घ्यायचं आहे. पुन्हा ब्लेंडिंग आणि ऑपसिटीमध्ये जाऊन लाईटिंगमध्ये जाऊन तुम्हाला स्क्रीन करून घ्यायचं आहे. स्क्रीन केल्यानंतर भावना तुम्ही पाहू शकता हा व्हिडिओ तुम्हाला इथपर्यंतच दिसून जाईल. तर इथपर्यंत दिसल्यानंतर याच्या व्हिडिओवरती क्लिक करायचे, लेअरमध्ये जाऊन कॉपी लेअर करायची आणि हे लेअर इथं पेस्ट करून घ्यायचं आहे. असं व्यवस्थित पेस्ट केल्यानंतर हा व्हिडिओ तुम्हाला वाढलेला दिसून जाईल. याचा वाढलेला पार्ट कट करून घ्यायचा. असं व्यवस्थित पार्ट कट केल्यानंतर आता सिम्पली तुम्हाला इथं रेक्टँगल ॲड करून घ्यायचे आहे. तर रेक्टँगल ॲड करताना प्लसवाल्या आयकॉनवरती क्लिक करायचे, हा रेक्टँगल सिलेक्ट करायचा, 3 डॉटवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचे आणि भावना तुम्हाला 1-2 सेकंदासाठी ठेवायचं आणि बाकीचा पार्ट कट करून घ्यायचा आहे. पुन्हा तुम्हाला कलरमध्ये जायचं, पांढरा कलर ठेवून घ्यायचा आहे आणि बॅक यायचे. बॅक आल्यानंतर ब्लेंडिंग आणि ऑपसिटीमध्ये जाऊन डिफरन्समध्ये जाऊन तुम्हाला 2 नंबरचं ऑप्शन यूज करायचे. असं व्यवस्थित हे 2 नंबरचं ऑप्शन यूज केल्यानंतर ह्या रेक्टँगलवरती क्लिक करायचे, लेअरमध्ये जाऊन कॉपी लेअर करून घ्यायचे आणि भावना प्रत्येक बीट मार्कला हे लेअर पेस्ट करून घ्यायचं आहे. तर व्यवस्थित भावना असे हे लेअर इथं पेस्ट करून घ्यायचे आहेत. प्रत्येक बीट मार्काला भावना हे लेअर इथं पेस्ट करून घ्यायचे आहेत. जर भावना तुम्हाला व्हिडिओ आवडला नसेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करायचे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. आणि जर भावना तुम्हाला काय प्रॉब्लेम वाटत असेल तर मला इंस्टाग्राम आयडीला मेसेज करा, तिथे तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून द्यायचा आहे. आणि भावना तुम्हाला हा जो ग्लिच इफेक्ट दिला आहे ना, तो हा ग्लिच इफेक्ट व्यवस्थित वरच्या बाजूला ठेवून घ्यायचा आहे. असा व्यवस्थित वरच्या बाजूला ठेवून घेतल्यानंतर पाहू शकता आपला इफेक्ट जो आहे तो व्यवस्थित दिसून जाईल आणि व्हिडिओसुद्धा व्यवस्थित दिसून जाईल. तर भावना उजव्या कोपऱ्यात वरच्या बाजूला जो ॲरो दिसत असेल ना, त्या ॲरोवरती क्लिक करायचे, व्हिडिओमध्ये जायची, क्वालिटी जेवढी ठेवायची ती ठेवा आणि व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. तर भावनो हा व्हिडिओ कसा वाटला मला खरंच कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, नाहीतर मला इंस्टाग्राम आयडीवरती मेसेज करा. आणि जर भावनो तुम्हाला हा वेगळा किंवा चुकीचा वाटत असेल तर ते सुद्धा मला भावनो कळवा तुम्ही. आणि पासवर्ड मिळाल्यानंतर मटेरियल डाउनलोड करून घ्या, एक्स्ट्रॅक्ट करून घ्या. जर पासवर्ड मिळत नसेल तर भावनो मला इंस्टाग्राम आयडीला पासवर्ड विचारा, पण भावनो व्हिडिओ बघितल्यानंतरच पासवर्ड विचारा. जर पासवर्ड भेटत नसेल तर विचारा, तरच पासवर्ड तुम्हाला सांगणार आहे. आणि भावनो हे सर्व जे मटेरियल आहे ते हे सर्व तुम्हाला झिप फाईलमध्ये टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल. तर टेलिग्राम चॅनलला आपल्या जॉईन व्हायचं आहे. तर सिम्पली तुम्हाला इथं काय करायचं, जर आपल्या चॅनलला नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट मिळून जाईल आणि तुम्ही लवकरात लवकर असे स्टेटस तयार करू शकता. तर भावनो भेटू आपण पुन्हा नवीन दुसऱ्या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये.